राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मुद्रांक शुल्क माफी. 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्याचा निर्णय. नैसर्गिक शेती. वाशिममध्ये 20 संसाधन केंद्रांद्वारे नैसर्गिक शेतीला चालना दिली जाणार. सोयाबीन खरेदी. लाखणवाडा येथे हमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू. शेतकऱ्यांना स्वच्छ माल आणण्याचे आवाहन. कापूस दरवाढ. शुल्क कपातीमुळे कापूस दरात 300 ते 500 रुपयांची वाढ. खानदेशात भाव 7400 पार. तूर दर. कर्नाटकमधून आवक वाढल्याने तुरीच्या दरात हमी भावापेक्षा 1000 रुपयांची घट. पीक नुकसान. बुरशीजन्य रोगामुळे नाशिकमधील द्राक्ष बागा उद्ध्वस्त, तर अवेळी पावसामुळे कडधान्य पिके धोक्यात. हरभरा पेरणी. पाटोदा तालुक्यात पट्टा पद्धतीने हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. लाडकी बहीण योजना. ई-केवायसीची मुदत संपली. महिलांना अधिकृत मुदतवाढीच्या आदेशाची प्रतीक्षा. शिक्षण. राज्यातील 2.4 कोटी विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण. 31 जानेवारीपर्यंत अफार आयडी तयार करण्याचे निर्देश. नोकरी भरती. राज्यात नर्सिंगच्या 5573 जागा रिक्त. 10,000 विद्यार्थ्यांची गरज. एमपीएससी. 4659 उमेदवारांसाठी उद्या एमपीएससी परीक्षा. प्रशासनाकडून तयारी पूर्ण. स्वस्त धान्य. ई-पॉस मशीनच्या त्रासामुळे दुकानदार 5 जानेवारीला मशीन तहसील कार्यालयात जमा करणार. गुंतवणूक. एसआयपी फॉर्म्युला सुपरहिट. म्युच्युअल फंडाची मालमत्ता 81 लाख कोटींच्या पार. आंतरराष्ट्रीय. इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलने तीव्र. 7 जणांचा मृत्यू. डोनाल्ड ट्रम्प यांनी गोळीबार थांबवण्याचे केले आवाहन. सोशल मीडिया. मुलांच्या सुरक्षिततेसाठी डिजिटल कर्फ्यू आणि सोशल मीडियावर कडक निर्बंध लावण्याची शक्यता. पाणी समस्या. माकणी प्रकल्पाचे कालवे कोरडे पडल्याने रब्बी पिके कोमजली. पाणी सोडण्याची मागणी. वन्यजीव. चिंकाडी परिसरात बिबट्याचा हल्ला. 2 मेंढ्या ठार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. भूसंपादन घोटाळा. 73 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची चौकशी. ह्या होत्या राज्यातील झटपट बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब